हॅलो फ्रेंड्स, अगदी बाहेरच्यासारखे दिसणारे टम्म फुगणारे मस्त कोंबडी वडे आणि चमचमीत चिकनचा रस्सा कसा करायचा ते आजच्या भागात आपण बघणार आहोत। तर मी आहे ज्योत्स्ना। तर माझ्या प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत वडे। बघा किती सुंदर झालेले आहेत। अगदी टम्म फुगणारे वडे कसे करायचे आणि चिकन कसं करायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। तर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। इथे 1.5 तांब्या पाणी मी घेतलेलं आहे। पाणी चांगलं उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार। त्यानंतर अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे। त्यानंतर आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण तिखट टाकायचं आहे। तर मी इथे 2 चमचे छोटे चमचे तिखट वापरलेले आहे। त्यानंतर पाव चमचा त्याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित ते पाणी हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर इथे मी पीठ घेतलेलं आहे। हे वड्याचं पीठ आहे। ते कसं बनवायचं त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची रेसिपी देणार आहे। त्यानंतर इथे मी जे पीठ घेतलेले ते व्यवस्थित मध्ये त्याच्यामध्ये आपण अशी जागा करून घ्यायची आहे आणि जे आपण पाणी बनवलंय उकळलेलं पाणी आहे त्या पाण्यामध्येच गरम पाण्यामध्ये हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। तर पिठामध्ये आपल्याला बसेल तेवढंच पाणी घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ छान भिजवून घेणार आहोत। तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ह्याला हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे गरम पाणी आहे। तशा उकळलेल्या पाण्यामध्येच आपण हे पीठ भिजवलं की याला छान वाफ येते आणि ते पीठ भिजतं। हे पीठ थोडंसं रवाळ असतं, अगदी बारीक पीठ दळून नाही आणायचं आहे। तर आता हे छान आपण झाकून ठेवलेलं आहे। ह्याला आपल्याला 2 ते 3 तास झाकून ठेवायचं आहे। तर तोपर्यंत आपण इथे करून घेणार आहोत चिकनचा मस्त रस्सा वड्यांसोबत खाण्यासाठी। तर बघू शकता किती सुंदर चमचमीत आमटी तयार झालेली आहे। ती कशी करायची ते आता आपण इथे बघणार आहोत। आणि याला तरीसुद्धा किती सुंदर आलेली आहे, खूपच सुंदर आमटी तयार होते। त्यासाठी इथे मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो, ते स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे। सगळी मसाल्याची तयारी इथे मी करून घेतलेली आहे, वाटून घेतलेलं आहे। त्यासाठी काय काय घेतले तुम्हाला सांगते। तर इथे मी एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, त्याला छान चिरून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल, त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत पातळ, ते सुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे। खोबरं आपण छान बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इतर पण सगळे मसाले आपण वाटून घ्यायचे। त्याच्यामध्ये लसूण, आलं, त्यानंतर कढीपत्ता, थोडेसे कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित वाटून घेतलं आहे आणि 2 टोमॅटो सुद्धा टाकले होते। त्यानंतर इथे मस्त कढईमध्ये तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर 2 तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, अख्खी लवंग, त्यानंतर मिरे, थोडीशी वेलची मसाल्याची, त्यानंतर 1 चमचा जिरे घातलेले आहेत, 1 चमचा बडीशोप घालायची आहे, 4-5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत, ती व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायची आहे। फोडणी तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये जो कांदा खोबरं भाजून घेतलेला मसाला आहे तो मसाला घालून हे छान फ्राय करून घेणार आहोत। तर मसाला अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे छान फ्राय होतंय, तोपर्यंत आपण बाकीचे मसाले घालूयात। त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घातली आहे, 3 चमचे लाल तिखट घातलेले आहे, त्यानंतर अख्खा गरम मसाला घ्यायचा आहे, तो सुद्धा 3 ते 4 चमचे आपल्या आवडीनुसार आपण टाकणार आहोत। 1 चमचाभर त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। त्यानंतर मसाला छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर अगदी तेल सुटेपर्यंत इथे मसाला आपण परतवून घेतलेला आहे। त्यानंतर 3 चमचे मी इथे मटण मसाला वापरलेला आहे, किंवा आपला घरचा मसाला असेल तर तो सुद्धा आपण इथे वापरू शकतो। थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि हे मस्त फ्राय होतंय। अगदी तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे मसाला, त्याच्याने त्याची चव खूपच सुंदर येते। त्यानंतर इथे जे चिकन धुवून घेतलेलं होतं ते चिकन आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। ते चिकन मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित त्याला मसाला कोटिंग करून घ्यायचा आहे। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। तर इथे अशा प्रकारे आपण हे छान चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून मीठ मसाला ह्याच्यामध्ये व्यवस्थित मुरेल। तर बघा असं आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि झाकण ठेवून आपण वाफायला ठेवून द्यायचं आहे। एक छान वाफ आली बारीक गॅसवरती, गॅस बारीक करायचा आहे आपल्याला अशा वेळेला, आणि मस्त बारीक गॅसवरती त्याच पाण्यामध्ये हे आपण वाफवून देणार आहोत। ते बघा इथे छान चिकन वाफलेलं आहे, एकदा आपण ह्याला हलवून देऊयात। त्यानंतर इथे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं। तर आपल्याला किती आमटी करायची आहे पातळ त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर छान वाफलेल्या चिकनमध्ये आपल्याला किती लिक्विड कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी याच्यामध्ये मी घालून घेतले। आता हे छान असं मिक्स करून घेतले। तर इथे आपली आमटी तयार होते। झाकून ठेवून
वाफ काढून घ्यायची आपल्याला आणि बारीक गॅस करायचा आहे, त्यामुळे याला तरी येते. हे बघा किती सुंदर तरी आलेली आहे. अतिशय सुंदर चमचमीत अशी आमटी चिकनची इथे आपली तयार झालेली आहे. त्यानंतर आपण याच्यावर टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर. तर खाण्यासाठी ही आमटी आता तयार आहे. तर वडे कसे करायचे ते आपण आता बघूयात. जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं त्याला आता 2 ते 3 तास आपण झाकून ठेवायचं आहे पीठ. त्यानंतर मस्त मळून घेतलं आहे मी, त्याचे गोळे करून घेतलेले आहेत. तर हे गोळे आपण आपल्याला हव्या त्या आकाराचे, ज्या आकारात आपल्याला वडे करायचे आहेत त्या आकारात थापून घ्यायचं आहे. इथे खाली एक मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे कापून, तर त्याच्यावरती आपण असा वडा थापून घ्यायचा आहे. त्याला मध्ये होल पाडायचं आहे. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. मस्त तेल तापल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे मी इथे वडा सोडून घेतलेला आहे. इथे तेलामध्ये बुडबुडे आपल्याला दिसत आहेत. जेव्हा बुडबुडे यायचे कमी होतील त्याच्यानंतरच आपल्याला हा वडा उलट करायचा आहे. आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला थोडं थोडं झाऱ्याने तेल सोडायचं आहे. असं तेल सोडत सोडत जेव्हा आपण वडे तळून घेतो तेव्हा ते छान फुलतात. तर तुम्ही इथे बघू शकता वडा किती सुंदर फुगलेला आहे. असे मस्त टम्म फुगणारे छान वडे तयार होतात. वड्याचे पीठ कसे करायचे त्याची रेसिपी नक्की मी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवर, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. हे बघा अतिशय सुंदर असा वडा तयार झालेला आहे. आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरचा हा वडा आपण काढून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळे वडे आता मी तळून घेणार आहे. इथे खूप सुंदर वडे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. वा, आता आपण मस्तपैकी चिकनचा रस्सा गरमागरम आणि कोंबडी वडे सर्व करूयात. तर तयार आहेत चिकन रस्सा आणि कोंबडी वडे. थँक्स फॉर वॉचिंग.